ब्रेक मारा मारली ब्रेक मारली ते असं वाटतं ना. ट्रॅफिक जाम आणि मित्रांनो इथे अडकलेले सगळे ट्रॅफिक जाम झाले सिग्नल पण लावलेले नाहीत. मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आपण निवती इथे गेलो होतो आणि तिकडचे जे पण पॉईंट्स होते ते आपण कवर केले आणि आता म्हणालो की जर आलो आहे आपण आता इथे वेंगुर्ल्यात तर जाता जाता खवणे इथे पण कायाकिंग वगैरे असं सगळं चालतं. सो आता आपण तिकडे चाललो आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहोत की खवणे इथे चालणारं कायाकिंग कशा पद्धतीचं आहे आणि त्याची आपण इन्फॉर्मेशन मिळवूया या व्हिडिओमध्ये. थँक्यू. त्यांना विचारूया इथे ते नाव बोला ना. आता आपण आलो आहोत खवणे या बीचवरती आणि बघूया आता इथे आपल्याला कशा प्रकारे काय सर्विसेस आहेत आणि कायाकिंगची सुविधा इथे. चला आता बघूया. सगळ्यात पहिले बघूया आपल्याला ते चार्जिंग मिळते का कारण आपल्या गोप्रोची बॅटरी झाली डाऊन. तर मित्रांनो आता आपण करणार आहोत इथे खवणेवरती कायाकिंग आणि ते करण्याआधी आपण आधी जेवून घेऊया आणि जेवणासाठी आता आपण चाललो आहोत श्री स्वामी समर्थ ह्यांची इथे खानावळ आहे आणि एकदम घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. सो जाऊया तोपर्यंत आपलं गोप्रोची बॅटरी चार्ज होईल आणि मग आपण जाऊया कायाकिंगसाठी. तर आपलं थाळी आलेली आहे. ही आहे आपली पापलेट थाळी. 2 पापलेट थाळी आहेत. ह्याच्यामध्ये आहे एक पापलेटचा मोठा पीस, 2 चपात्या, राईस, ही फिश करी आहे, हे आहे जवळ्याची भाजी, कांदा आणि लिंबू. तर अशा प्रकारे ही काही थाळी आहे आणि ही आहे सुरमई थाळी. बघू शकता सुरमईची मोठी पीस आहे आणि सोलकढी, राईस, 2 चपाती, एक आमटी आणि सेम जवळ्याची भाजी. सो चला भेटूया आता. जेवून घेतो फटाफट आणि मग जाऊया आपण कायाकिंग करायला. आत्ताच आपण सुंदर असं जेवण केलं निवती इथे आणि ही स्वामी समर्थ म्हणून एक खानावळ आहे, तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आत्ता आपण दुपारचं जेवण केलं आणि खवणे इथे श्री स्वामी समर्थ भोजनालय किंवा खानावळ म्हणू शकता तुम्ही. उत्तम प्रकारचं असं घरगुती जेवण ते ऑफर करतात आणि तेही रिजनेबल रेटमध्ये. सो आपण कुठली थाळी घेतली होती? सुरमई थाळी आणि पापलेट थाळी. हो, पापलेट काळं पापलेट होतं
आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जिथे आपण सी फूड खातो ते सर्वात ताजं होतं ॲट रिजनेबल रेट. तर तुम्ही जर इथे येत असाल खवणेला तर ह्यांचं जे स्वामी समर्थ भोजनालय आहे तिथे नक्की भेट देऊ शकता. तर आता आपण चाललो आहोत कायाकिंग करायला. बघूया कशा प्रकारे कायाकिंग आहे आणि रेट काय तिकडे रेट काय आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये मिळेल. आणि इथे तुम्हाला स्क्रीनवरती साईडला दिसत असेल जे स्वामी समर्थ भोजनालय त्याचा कॉन्टॅक्ट नंबर्स. चला तर पुढे जाऊया आता. आणि हे व्ह्यू बघू शकता तुम्ही. राईट, तर आता आपली कायाकिंगची बोट चालली आहे. बघूया कशा प्रकारे कायाकिंग करता येते. इथे हे बघू शकता आणि इथे बघू शकता तुम्ही सगळीकडे वेगवेगळ्या रंगाच्या बोटी अवेलेबल आहेत. हां, ऑल राईट सँडी, कसं वाटतंय? एकदम काहीतरी नवीन करतोय फर्स्ट टाइम. ॲडव्हेंचरच आहे थोडं, एवढं पण नाही पण ठीक आहे. ठीक आहे. हे प्लॅनमध्ये नव्हतं आमच्या, पण बोललो की आता आपल्याकडे टाईम आहे सो हे पण आपलं एक्सप्लोअर करूया आलो आहे तर बघूया आता 1 तास. आणि ज्याचे जेवढे पण रेट्स वगैरे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला नंबर इथे पुढे नंतर मी स्क्रीनवरती देईन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपली सेफ्टी आपण बघतो. तर इथे पण ह्या लोकांनी जॅकेट्स दिले आपल्याला, ते आपण घालूया. अशा प्रकारे जॅकेट्स आहेत, ह्याच्या हेल्पनी तुम्ही पाण्यात बुडण्यापासून वाचता. सो इकडे जर तुम्हाला कायाकिंग करायचं असेल तर जॅकेट कंपल्सरी घालावं लागतं. चला, ह्या साईडने जो ॲप लिहिलेला आहे त्या साईडनं पाणी अडवायचं आहे. ओके. साईडने एकदा मारायचं, दोन्ही हातवरनं असे पकडायचे. या साईडने एकदा मारायचं, या साईडने एकदा पकडायचं. बोट स्ट्रेट होणार. तुम्हाला जर लेफ्ट साईडला टर्न घ्यायचं असेल तर राईट साईडने पॅडलिंग करायचं असेल. ओके. आणि ज्यावेळी राईट साईडला टर्न घ्यायचं असेल तेव्हा लेफ्ट साईडने करायचं. अपोजिट आहे. आता तुम्हाला वाटतं समोर जाऊन बोट धडकणार आहे मध्ये म्हणा किंवा इतर बोटीला, लगेच चप्पू असा हातात फिरवायचा, रिव्हर्स घ्यायचं. रिव्हर्स घ्यायचं. असं पाणी पुढे गेलं की रिव्हर्स आहे. ठीक आहे. आरामात जावा. ऑल राईट मित्रांनो, तर आता आपली कायाकिंग चालू झालेली आहे. मागे बघू शकता सँडी आहे आणि आपल्याला दिलेल्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे आपण कायाकिंग करतोय. या साईडला घे सँडी. कुठल्या ह्या साईडला? हां, तर बघत असाल तुम्ही आमची कायाकिंग चालू आहे. आणि हा आजूबाजूचा परिसर, सुंदर असा परिसर आहे. आणि समोर तुम्हाला ना कांदळवन दिसतंय. कांदळवन म्हणजेच मॅनग्रोव्ज. तर बघूया तिकडे पण जाऊन आपण एक्सप्लोअर करूया. आणि मागे बघत असाल सँडी आहे. येस मित्रांनो, चालवायला एकदम इझी आहे. म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला जे हे दिले त्यांनी, ह्याला काय म्हणतात, चप्पू मारायचा आहे. आता समजा जर तुम्हाला जायचं असेल लेफ्टला तर आपल्याला राईटचा चप्पू मारायचा आहे. आणि आपल्याला जर जायचं असेल राईटला तर लेफ्टचा चप्पू मारायचा आहे. सो अशा प्रकारे इझिली आपण चालवू शकतो. तुम्ही इथे झोपू पण शकता. हे सँडी, समोर तुम्हाला दिसत असेल हे सगळं मॅनग्रोव्हचं जंगल आहे. आणि इथे बघू शकता लोक कायाकिंग करतायत. मध्ये का? हा तिकडनं आहे झाडा बघ. तर मित्रांनो, बघत असाल तिथे आता आतमध्ये जाऊया कांदळवनात. आणि तिकडे चांगलं आहे म्हणतायत, जवळ जाऊन एक्सप्लोअर करूया. वा,
या साईडला घे सँडी, हां इथे घे. राईटला ना. हां सँडी मागे आहे. येस. ओ आणि बघू शकता वा समोरचा व्ह्यू. अरे रस्ता ब्लॉक आहे इकडे. नाही 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 आलं. अशा प्रकारे इकडे एक छोटा ॲक्सिडेंट झालेला होता आमचा. ही समोर काय पाण्यात थांब तर थांब. काय अरे थांब, अरे थांब गेलो आतमध्ये. हा चल चल ते बरोबर झालं. आपण पण इकडेच जाऊ. ब्रेक मारा. मारली ब्रेक मारली. ते असं वाटतं ना. ट्रॅफिक जाम झालं. सगळं ट्रॅफिक होत चाललंय. अरे टन मारतोय. तिला 2 तास झाले. ती अजून घ्यायची काय नाही. कुठून काय करायचंय. आता मला येत नाही फिरवता. इकडं मार तुमची बाजू. कुठं थांबा थांबा 1 मिनिट थांबा. बघितलं असेल मित्रांनो, ट्रॅफिक जाम झालेलं आहे तिकडे मागे. सो आता आपण जाऊया पुढे आणि मग मागे जाऊन कांदळवन एक्सप्लोर करूया. आपण आहोत खवणे इथे चालत असलेल्या कायाकिंगचं करायला आलो आहे आपण. आणि हे बघू शकता तुम्ही जवळनं एकदम मॅनग्रोव्ह जे आहे ना, मॅनग्रोव्ह त्याचं जंगल आहे हे. आणि त्या जंगलात करतो आहे आपण कायाकिंग. सो मॅनग्रोव्ह काय असतं थोडक्यात तुम्हाला सांगतो. मॅनग्रोव्ह हे खाडी किंवा समुद्राच्या अशा ठिकाणी असतं जिथे किनारपट्टीचा भाग जवळ असतो. आणि हे मॅनग्रोव्ह काय करतं करण्यासाठी खूपच इम्पॉर्टंट असा रोल प्ले करतं. आणि जी सुनामी वगैरे येतात घेतलं अशा प्रकारे इथे अडकायला होतं गाडी. रिवर्स घ्यायला लागेल आता. वा मित्रांनो, अनबिलिव्हेबल आहे, अनबिलिव्हेबल. तुम्हाला पण जर हा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला यावं लागणार आहे खवणे इथे. अरे बापरे. उभी राहू दे. वा मित्रांनो मी झोपतोय आता. आता मी एकदम नॉर्मल चालवत जातो. मित्रांनो पूर्ण घामटं निघालं आहे आमचं. याचा घाम तर निघालाय बघा. एकदम आतमध्ये आलो आहे आपण जंगलात. आता इथे जास्ती कोण दिसत पण नाही आपल्याला. आणि समोर तुम्ही बघू शकता जास्ती डीप नाही आहे हा जो पण परिसर आहे. सो खूपच सेफ्टी आहे. सेफ फ्री तुम्ही ह्याची मजा घेऊ शकता कायाकिंगची. चला आता आपण इकडनं ह्या जंगलातनं बाहेर पडूया आणि अजून काय काय आहे ते आपण दाखवूया. त्याच्यानंतर मी काय करणार आहे, आपण मगाचं जे प्रयोग केला होता आपला जो कॅमेरा आहे तो आपण पाण्याच्या आतमध्ये टाकून खालचं एक्सप्लोअर करणार आहे खाली काय आहे. तर आधी आपण इकडनं बाहेर पडूया जंगलातनं. वा बघू शकता तुम्ही आम्ही किती आतमध्ये आलो आहे. कायाकिंगची ॲक्टिव्हिटी करताना बाजूला सगळं कांदळवन आहे. कांदळवन म्हणजेच मॅनग्रोव्ह.
वा ब्युटिफुल. एवढा चांगला आउटफिट घालून घालावं लागते मला बघा. फिरव फिरव फिरव. अरे मागे ढकल मागे ढकल मागे ढकल. राईट फिरव फक्त राईट फिरव. थांब थांब उलट घे उलट घे उलट घे. थांब 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 थांब. लेफ्टने मागे मार आता. लेफ्टने मागे मार. ऐक हां लेफ्टने मागे मार फक्त म्हणजे सरळ. येस पाणी पडत वर येतं ना पाणी. बस 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 सरळ घ्यायचं होतं आपल्याला. चला. वाचल. वा मित्रांनो बघू शकता ही आहे मॅनग्रोव्ज. जवळनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला. बघू शकता किती घनदाट आहे हे मॅनग्रोव्ज. आणि हे जे आहे ना हे निसर्गासाठी खूपच उत्तम आहे. जेवढं मॅनग्रोव्ज असेल तेवढं चांगलं आहे. कारण हे ना सुनामी पासून म्हणजे सुनामीमध्ये ज्या लाटा येतात त्या लाटांपासून बचाव करतं आपलं. तसंच निसर्गासाठी पण खूपच महत्त्वाचा रोल निभावतं. बघू शकताय कांदळवन. आता मित्रांनो आपल्याला जायचं आहे पाण्यामध्ये. सो आपला आता जो गोप्रो आहे तो जाणार आहे पाण्यात आणि पाण्यात आतमधून बघूया कशा प्रकारे आहे. चला. मित्र पैसा बर्बाद व्हिडिओ आला त्याच्यात. हो सावंत ब्लॉग. यूट्यूबवर सर्च करू. यूट्यूबवर सर्च करा. कोणतं वाला? द संकेत सावंत ब्लॉग. थांब 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 थांब. ते इकडनं आलेले. हां तिकडे. हो लावू अजून एकदा डबल एकदा
मित्रांनो, तर बघितलं असेल आता तुम्ही, आपण कायाकिंगचा आनंद घेतला. आपण आलो होतो इथे खवणेला आणि खवणेला आपण कायाकिंगचा मस्तपैकी आनंद घेतला. आपल्यासोबत आहेत गौरव कोचरेकर आणि त्यांनीच आपल्याला हे कायाची सुविधा इथे प्रोव्हाइड करतात. हॅलो. तर कशा प्रकारे तुम्ही हे करता म्हणजे कायाकिंगचं? तुमच्या याचं नाव काय? माझं नाव कायाकिंगचं नाव आमचं गौरव कायाकिंग. गौरव कायाकिंग. ओके ओके. आणि किती म्हणजे कसं वगैरे हे असं? असं आपण 1 ताससाठी राईड देतो कांदळवन सफर. कांदळवन म्हणजे सफर 1 तास तुम्ही स्वतः पण जाऊ शकता, स्वतः फिरू शकता. पाहिजे असेल तर आम्ही गाईड देतो तुम्हाला. राईट. समजा तुमचे ज्येष्ठ नागरिक असतील, तुम्ही म्हटलं आम्हाला गाईड पाहिजे तर गाईड पण देऊ शकतो आम्ही. ओके. असं काय. आणि तर मित्रांनो, आपण बघितलं आपल्याबरोबर होते सचिन कोचरेकर आणि यांची ते कायाची हे आहे म्हणजे आपल्याला राईड वगैरे ते लोक अवेलेबल करून देतात. तर मी इकडे खाली तुम्हाला ना स्क्रीनवरती एक नंबर देईन, त्यांचा नंबर, तर तुम्ही डायरेक्ट कॉल करून तुम्ही येऊ शकता यांच्याकडे. पासून सगळंच करतो. ओके ओके. आणि रूम वगैरे पण जर तुम्हाला हवे असतील तर लाईट हाऊस वगैरे त्याची पण ते सफरमध्ये ते सर्व करतात. तुम्ही कॉल करून त्यांना येऊ शकता इथे. नो, तर आज आपण बघितलं कायाकिंग जी की होते इथे खवणेला. आणि सुंदर अशी माहिती दिली दादानी. त्याची जी डिटेल आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिली आहे. सो तुम्ही येताना त्यांना कॉल करून नक्की येऊ शकता. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एकदा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करून